माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मार्कडवाडी गावची लोकसंख्या 3248 असलेलं हे गाव आहे। मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या उमेदवाराला तिथले मतदार प्रतिसाद देतात। मार्कडवाडी गाव हे धनगर बहुल आहे आणि त्यामुळेच जानकर यांचा त्यावर आक्षेप आहे। या गावाने मतपत्रिकेवर मतदान करण्याचा प्रयोग पोलिसांनी होऊ न दिल्यानं आता हे गाव देशभरात चर्चेला आलंय। गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पाहूया। गाव हे माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील गाव आहे। यातील बराचसा मतदार हा पश्चिम पारंपरिक मोहिते विरोध आहेत। मोहिते पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला येथील मतदार प्रतिसाद देतात। मार्कडवाडी गाव हे धनगर बहुल आहेत, त्यामुळेच जानकर यांचा आक्षेप आहे दर निवडणुकीत आपल्याला येथून मताधिक्य मिळते, मग याच निवडणुकीत जानकरांना मते कमी का पडली? काय सांगाल? आज शरद पवार साहेब येऊन गेले। आज आमचं ते 3 तारखेला आम्ही बॅलेट पेपर मतदान करायचं ठरवलं होतं, पण आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून करून दिलं नाही। मग हे गाव ठामच होतं बॅलेट पेपर मतदान करण्यासाठी। मग पवार साहेबांनी जानकर साहेबांनी म्हटले पवार साहेबाला यायची इच्छा आहे, मार्कडवाडी ह्या देशात केंद्रबिंदू ठरलंय। काय सांगाल तुम्ही की याच्या अगोदर जानकरांना मतं पडत होती, किती मतदान आहे इथं? मार्कडवाडीचं टोटल मतदान आहे 2476, त्यात 1905 पोल झालं। जानकर साहेबांना पडली 846 आणि सातपुते साहेबांना 1003 पडले। तर मागचा इतिहास बघता नेहमी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला जानकर साहेबांना आमचं लीड असायचं, 1000चं लीड असायचं, तर ह्या वेळेला कमी मतं पडली। ईव्हीएम वर विश्वास नाही आहे। जेव्हा की अमेरिकेसारखा देश आजही बॅलेट मोजत आहे, जपानमध्ये सारखा प्रगत देश जर बॅलेटवर घेत असेल, आमच्यात अशी कोणती वैज्ञानिक दृष्टिकोन खूप मोठा आहे की आम्ही ईव्हीएम वर विश्वास ठेवला पाहिजे? हे माणसाने बनवलेलं की यंत्र आहे, सॉफ्टवेअर सिस्टीमनं चालतं, त्याच्यामुळे ते सिस्टीम कधीही हँग कोणालाही करता येतं। हे इंजिनियर लोक फार चांगल्या पद्धतीनं करतात, त्यामुळे बॅलेट पेपर होणं गरजेचं आहे निवडणुकीत। आता येणाऱ्या काळामध्येच पाहावं लागणार आहे की काय निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात येतो आणि येणारं जे इंडिया आघाडीचे सरकारमधील जे नेते मार्कडवाडीला भेट देतील त्यानंतर काय होईल याचाच आता पाहावं लागणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, मार्कडवाडी।